रक्तातील ब्लॉकेजेस कमी करण्यासाठी योग्य आहार खूप महत्त्वाचा असतो. औषधांशिवाय हे नैसर्गिकरित्या ब्लॉकेजेस वाढू न देणं आणि हळूहळू कमी होण्यासही मदत होते. रक्तातील ब्लॉकेजेस कमी करण्यासाठी प्रभावी पदार्थ पहिला म्हणजे लसूण. कसा उपयोग होतो? तर खराब कोलेस्ट्रॉल कमी करतो. खराब कोलेस्ट्रॉल कमी करतं, रक्त पातळ ठेवतं, धमन्यांमधील सूज कमी करतं. कसं घ्यावं? तर सकाळी उपाशीपोटी 1 ते 2 कच्च्या पाकळ्या चिरून 10 मिनिटे ठेवा आणि मग खा. दुसरं म्हणजे आलं. आलं रक्ताभिसरण सुधारवतं, रक्त गोठू देत नाही. कसं घ्यावं? उकळत्या पाण्यामध्ये टाकून ते पाणी तुम्ही नक्कीच पिऊ शकता. स्वयंपाकघरामध्ये त्याचा नियमित वापर करा. दुसरं महत्त्वाचं म्हणजे हळद. हळद ही खूप शक्तिशाली आहे आणि अँटीऑक्सिडंट आहे. नक्कीच तुम्ही त्याचा वापर करू शकता. हळद धमन्यातील सूज कमी करते. कसं घ्यावी? कोमट दूध आणि हळद घ्यावी. स्वयंपाकात नियमित वापर करावा. आवळा घ्यावा. आवळा चांगलं कोलेस्ट्रॉल नक्कीच वाढवतं. रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवतो. कसं घ्यावं? तर सकाळी 20 ते 30 मिली रस तुम्ही घेऊ शकता. 1 चमचा चूर्ण घेऊ शकता. ओमेगा 3 फॅटी ॲसिडयुक्त पदार्थ घेऊ शकता. अळशी घ्या. अक्रोडचाही वापर करू शकता. चिया बिया घ्या. याचा फायदा म्हणजे ट्रायग्लिसराईड कमी करतात. ब्लॉकेज वाढण्यापासून रोखतात. कसं घ्यावं? तर अळशी भाजून पूड करून 1 चमचा घ्या. हिरव्या पालेभाज्या आहारामध्ये नक्की ठेवा. जसं की पालक, मेथी, शेपू रक्त शुद्ध करतात. धमन्यांची लवचिकता वाढवतात. ओट्स आणि संपूर्ण धान्य घ्या. फायबरमुळे कोलेस्ट्रॉल कमी होतं. पचन सुधारतं. ओट्स, ज्वारी, बाजरी नक्की घ्या. डाळिंब घ्या. रक्ताभिसरण सुधारतं. ब्लॉकेजेस कमी होण्यास मदत होते. कसं घ्यावं? तर रोज 1 वाटी दाणे किंवा रस घ्यावा. टोमॅटो घ्यावं. लायकोपीनमुळे धमन्या सुरक्षित राहतात आणि टोमॅटोमुळे आपली चरबी कमी होण्यास मदत होते. कोलेस्ट्रॉल साचून राहत नाही. लिंबू घ्या. लिंबू रक्त पातळ करतं. चरबी साठू देत नाही. कसं घ्यावं? सकाळी कोमट पाण्यामध्ये तुम्ही लिंबू घेऊ शकता. आणि ब्लॉकेजेस वाढवणारे पदार्थ मात्र नक्की टाळा. जसं की तळलेले पदार्थ, जादा मीठ, मैदा, साखर, पॅकेट फूड, बेकरी पदार्थ यासारखे पदार्थ तुम्ही नक्की टाळा आणि चांगल्या सवयी लावा. जसं की रोज 30 मिनटं चालणं, ताणतणाव कमी करणं, धूम्रपान, तंबाखू पूर्ण बंद करणं, पुरेशी झोप घेणं आणि महत्त्वाचं म्हणजे खूप जास्त ब्लॉकेजेस असल्यास फक्त आहार पुरेसा नसतो. डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य तपासणी करणंही खूप गरजेचे आहे. जास्त कोलेस्ट्रॉल असेल तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ती ट्रीटमेंट घेऊन तुम्ही तुमचं ब्लॉकेजेस नक्कीच कमी करू शकता.